झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि अपेक्षेप्रमाणे निवडणुकीपूर्वीचं आशादायक बजेट केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी काल लोकसभेत सादर केलं। महिला मतदारांसाठी बजेटमध्ये जादा तरतूद केल्याचंही जाणवलं। याचबरोबर समाजातल्या सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्नही त्यांनी यात केला। विरोधकांनी मात्र हे बजेट निराशाजनक असल्याचं सांगत टीकास्त्र सोडलंय। Swami Vivekananda, whose 150th birth anniversary we celebrate this year, told the people, all the strength and succor you want is within yourself. Therefore, make your own future. विवेकानंदांचा दाखला देत जागतिक मंदीच्या काळातही प्रचंड आशावादी सूर लावत केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी यूपीए 2 सरकारचं अखेरचं बजेट लोकसभेत सादर केलं। निवडणुकी आधीचा लोकप्रिय बाज राखण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणात सातत्यानं जाणवत होता। मध्यम वर्ग, तरुण, महिला, शेतकरी, अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी अशा समाजातल्या प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न त्यांनी बजेटच्या माध्यमातून केला। कररचनेत कोणताही बदल न करता 2 ते 5 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 2000चा दिलासा दिला। पहिल्या घर खरेदीत 25 लाखांपर्यंतच्या कर्जावर 1 लाखाची सूट। पहिल्या महिला राष्ट्रीयकृत बँकेची घोषणा। महिला सबलीकरणासाठी निर्भया योजना आणि त्यासाठी 1000 कोटीची तरतूद। महिला कल्याणासाठी 97,134 कोटी रुपये। बाल कल्याणासाठी 77,000 कोटी। आदिवासींसाठी 41,561 कोटी। मागासवर्गीयांसाठी 24,598 कोटी। अल्पसंख्याकांसाठी 3,511 कोटी। अन्न सुरक्षेसाठी 10,000 कोटी। कृषी मंत्रालयाला 27,049 कोटी। राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 9,954 कोटी। 7 लाख कोटींचं शेती कर्ज देणार। शेती संशोधनासाठी 3,415 कोटी। अर्थात विरोधकांनी हे बजेट निराशाजनक आणि हवेतलं ठरवलंय। कृषि क्षेत्र को बढ़ाने वाला, मैन्युफैक्चरिंग सेक्टर को बढ़ाने वाला और महंगाई कम करने वाला बजट होगा, लेकिन सब लोगों को निराशा हाथ लगी है। सेंट्रल गवर्नमेंट की आर्थिक स्थिति बहुत ज्यादा खराब है और काफी कुछ घाटा दिखाया है और जो कुछ घोषणाएं की हैं तो वो केवल हमें हवाई नजर आती है। इतना किसान विरोधी बजट और मजदूर गरीब विरोधी बजट है, कहीं आप देख लीजिए, पूरा पढ़ के देख लीजिए और हिसाब लगा लीजिए। दुसरीकडे पंतप्रधानांसह सत्ताधाऱ्यांनी मात्र या बजेटचं तोंड भरून कौतुक केलं। He is speaking on behalf of the cabinet, and I am pretty certain that the mood of the country is this country must not lose any time. It must get its act together to accelerate the tempo of economic growth, sustainable growth, equitable growth. And I do believe that if the general mood of the country is right, it will infect the bureaucracy, it will infect the opposition. It's very difficult situation for the finance minister to maintain those tax rates for ordinary people itself is a great thing. निवडणुकीपूर्वीचं बजेट असल्यानं ते लोकानुनय करणारं असेल अशी अपेक्षा होती। मात्र जागतिक मंदी आणि महागाईचं आव्हान समोर असल्यानं अर्थमंत्र्यांना तारेवरची कसरतही करावी लागली। त्यातून अतिश्रीमंतांवर 1 वर्षाचा अधिभार लादण्याची वेळ त्यांच्यावर आली। आता हे बजेट यूपीएला तारणार का यासाठी निवडणुकीची वाट पाहावी लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।